So today we are going to learn about social marketing. This is marketing subject. First we have to see definition of social marketing. Social marketing हे जनरल मार्केटिंग म्हणजे कमर्शियल मार्केटिंग पेक्षा कसं डिफरंट आहे हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. तुम्ही पीपीटी बघू शकता की आपल्याला बऱ्याचशा डेफिनेशन दिलेल्या आहेत. सोशल मार्केटिंग म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, तर आपण पहिले डेफिनेशन बघतोय की सोशल मार्केटिंग ची फिलिप कोटलारने दिलेली ही डेफिनेशन आहे. त्यामध्ये दिलाय सोशल मार्केटिंग इज अ प्रोसेस दॅट अप्लाइज मार्केटिंग प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स टू क्रिएट, communicate and deliver value in order to influence target audience behaviors that benefit society and as well as target audience. म्हणजे बघा इथे तुमच्या लक्षात येईल की सोशल मार्केटिंगची जी ही प्रोसेस आहे, इथे जे काही प्रिन्सिपल्स तुम्ही अप्लाय करणार आहात किंवा जे टेक्निक्स अप्लाय करणार आहात, तर त्याच्यामुळे जो बदल घडणार आहे तर तो फक्त टार्गेट ऑडियन्स मध्ये घडणार नाहीये, तर त्यांच्या बिहेवियरवर त्याचा इम्पॅक्ट जाणवणार आहे किंवा टोटल ओव्हरऑल तुमची जी सोसायटी आहे त्या सोसायटीसाठी हे सोशल मार्केटिंग बेनिफिशियल असणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला त्याचे काही फीचर्स बघायला मिळतील. फीचर्स ऑफ सोशल मार्केटिंग की कशा पद्धतीने त्याचा इम्पॅक्ट हा सोसायटीवर होतो, तर आपण ते वन बाय वन फीचर्स बघूया. फर्स्ट वन इज फोकस इज ऑन बिहेवियर्स. आता बिहेवियरवर फोकस करताना किती पॉइंट्स त्यामध्ये येत आहेत बघा. ऍक्सेप्ट, रिजेक्ट, मॉडिफाय, अबंडन. वन बाय वन आपण त्याचं स्टडी करूया. ऍक्सेप्टन्स मीन्स का, इथे ऍक्सेप्टन्स कशासाठी आहे तर न्यू बिहेवियर. जेव्हा आपण मार्केटिंग करतो, मार्केटमध्ये जातो, तेव्हा आपण आपला प्रोडक्ट सेल केला जातो. Similar marketing principles that were being used to sell products to consumers could be used to sell ideas, attitudes and behaviors. The intention is to influence target markets to do one of the following things. मग आता इथे तुम्हाला न्यू बिहेवियर ऍक्सेप्ट केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल काय दिलंय की कंपोस्टिंग फूड वेस्ट हा एक त्यामधला एक्झाम्पल दिलेला आहे. रिजेक्शन कशासाठी दिलं पाहिजे तर त्याच्यामध्ये दिलंय की पोटेन्शियल अनडिझायरेबल बिहेवियर. मग कस्टमरचं जे अनडिझायरेबल बिहेवियर आहे त्यामध्ये एक्झाम्पल सांगितलंय की कन्झम्पशन ऑफ टोबॅको, पान मसाला अँड सिगारेट्स. तर ह्याचं कन्झम्पशन तुम्ही अवॉइड केलं पाहिजे, म्हणजेच रिजेक्शन तिथे केलं गेलं पाहिजे. थर्ड थिंग दिलेली आहे फोकस इज ऑन बिहेवियर मध्ये की मॉडिफाय अ करंट बिहेवियर. आता तसं जर जनरल तुम्ही थिंक केलं तर बिहेवियर चेंज करणं ही प्रोसेस तेवढी इझी नाही. कोणत्याही एका कस्टमर इंडिव्हिज्युअल तुम्ही तुमचा विचार करू शकता की तुमच्या ज्या काही हॅबिट्स आहेत त्याच्यामध्ये जर बदल घडवायचा असेल तर ही प्रोसेस तितकीशी इझी असणार नाही मार्केटिंग मध्ये सुद्धा. पण मग त्या पद्धतीने तुम्हाला हेवी ऍडव्हर्टायझिंग करून ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या ती मॉडिफाय कराव्या लागतील. मग ते करंट बिहेवियर मॉडिफाय कसं केलं जाईल तर त्यासाठी तुम्हाला आता सपोज तुमची हॅबिट काय आहे की तुम्ही कचरा कुठेही ते रस्त्यावर पण टाकता, तर सध्याची जर जनरल तुम्ही पोझिशन बघितली तर मग ते बिहेवियर मध्ये मॉडिफिकेशन आणायचंय. मग फॉर एक्झाम्पल इन्क्रीजिंग यूज ऑफ पेपर अँड क्लोथ बॅग इन्स्टेड ऑफ प्लास्टिक बॅग. जे प्लास्टिकला जे बॅन केलं जातं तर तो तुमचा जो बिहेवियर आहे, जुना जो बिहेवियर आहे ओल्ड बिहेवियर, त्यामध्ये मॉडिफिकेशन केलं गेलं की प्लास्टिक बॅग अवॉइड करा, त्याऐवजी तुम्ही पेपर बॅगचा यूज करू शकता. नेक्स्ट थिंग आहे फीचर्स ऑफ मार्केटिंग मध्ये म्हणजे फोकस इज ऑन बिहेवियर्स मध्ये की अबंडन म्हणजे काय की जी काही तुमचं बिहेवियर चेंज करायचं त्यामध्ये डिझायरेबल बिहेवियर, ओल्ड डिझायरेबल वन काय आहे आणि तुम्ही आता कशा पद्धतीने त्याचं हे करणार आहात, अबंडन करणार आहात, म्हणजे तुम्ही त्या प्रकारे तुमचं बिहेवियर पुढे जाऊन मॉडिफाय करणार आहात. तर ड्रिंकिंग अँड ड्रायव्हिंग म्हणजे जसं की तुमची हॅबिट काय आहे तर ड्रिंक अँड ड्राईव्ह यामध्ये तुम्हाला मॉडिफिकेशन किंवा अबंडन करता येईल. त्यामध्ये फोकस इज ऑन बिहेवियर मध्ये आणखी एक दिले की एनकरेज, हा एक पार्ट महत्वाचा आहे. आता एनकरेज वन टाइम बिहेवियर म्हणजे काय की तो बदल जो आहे तो तुम्हाला लाईफ मध्ये एकदाच करावा लागणार आहे, मग त्यानंतर ती तुम्हाला हॅबिच्युअल होईल. म्हणजे जसं की बिल्डिंग ऑफ टॉयलेट्स ऍट होम्स, म्हणजे तुम्ही ती योजना तुमच्या लक्षात आली असेल की घरोघरी संडास असावे. मग आता हे कशासाठी तर मग तो एक मॉडिफिकेशन झाला आपल्या याच्यामध्ये बिहेवियर मध्ये केलेला बदल आहे तो.
आणि त्यामुळे आपलं एन्व्हायरमेंट कसं क्लीन राहील, म्हणजे सोसायटीसाठी ते कसं बेनिफिशियल असेल हे आपल्याला पटवून द्यावं लागेल. नंतर नेक्स्ट थिंग आहे एस्टॅब्लिश युअर हॅबिट. आता कुठली हॅबिट एस्टॅब्लिश करायची, जसं की मी तुम्हाला सांगितलं कचरा कुठेही टाकला जातो. मग यूज ऑफ लिटर बीन्स, त्यासाठी तुम्ही लिटर बीन्सचा यूज करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला फोकस केलं जाईल. त्यानंतर सेकंड थिंग येते फीचर्स ऑफ सोशल मार्केटिंग मध्ये, द बिहेवियर चेंज इज टिपिकली व्हॉलंटरी. आता जो काही चेंज असणार आहे तुमच्या बिहेवियर मधला, तो व्हॉलंटरी म्हणजे काय, ऐच्छिक असणार आहे. ते तुम्ही स्वतः डिसाइड केलेलं असेल, तुमच्यावर कुठल्याही पद्धतीने बर्डन दिलं जाणार नाहीये. जोपर्यंत तुम्हाला स्वतःला इंडिव्हिज्युअल कस्टमरला तो बदल अपेक्षित वाटणार नाही, तोपर्यंत बदल घडणार नाही. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल, सोशल मार्केटिंग मस्ट बी लाईक अ सेल्फ डिसिप्लिन. डिसिप्लिन कुठून येतो, तर सेल्फ डिसिप्लिन जेव्हा सुरुवात तुम्ही कराल, तुमच्या बिहेवियर मध्ये चेंजेस कराल, तेव्हा सोसायटीसाठी तो जो काही सेल्फ डिसिप्लिन आहे तो बेनिफिशियल ठरेल, किंवा सोशल मार्केटिंग हे ऑल सोसायटीसाठी बेनिफिशियल ठरेल. यामध्ये सेकंड थिंग सांगितली, however keeping into consideration the protection of society at large and regulatory measures are bound to be taken for certain social issues. मग आता सोशल इश्यूज कुठले आहेत हे तुम्हाला जनरली सगळ्यांना आयडिया आहे. त्या सोशल इश्यूज वर हे सोशल मार्केटिंग वर्क करतं आणि त्या पद्धतीने काही रेग्युलेटरी मेजर्स तुम्ही सेल्फ डिसिप्लिन करता ते लावून घेतले जातात स्वतःच्या बिहेवियर मध्ये चेंज करण्यासाठी. थर्ड थिंग येते कस्टमर ओरिएंटेड. आता सोशल मार्केटिंगचं जे काही फीचर आहे कस्टमर ओरिएंटेड, लाईक अ कमर्शियल मार्केटिंग द प्रायमरी फोकस इज ऑन कंझ्युमर but on learning what people want and need rather than trying to persuade them to buy what we happen to be producing. म्हणजे आता इथे दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे की हे कस्टमर ओरिएंटेड आहे म्हणजेच नक्की काय आहे, त्यामध्ये दोन पॉइंट्स तुम्ही अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम्स दॅट द टार्गेट ऑडियन्स इज परसिव्ह टू अडॉप्टिंग अ डिझायर्ड बिहेवियर. तुम्ही जो टार्गेट केलेला ऑडियन्स आहे, ऑडियन्स मीन्स कस्टमर, मग त्या टार्गेट ऑडियन्सला ते अडॉप्ट करण्यासाठी काय असलं पाहिजे, पॉसिबल असलं पाहिजे अशा पद्धतीचं डिझायर्ड बिहेवियर्स किंवा त्या सोशल इश्यूज वर तुम्हाला काय करावं लागेल, काम करावं लागेल. की बऱ्याचदा असं असतं की आपण असं सहज बोलताना सांगतो की हे तर माझ्याकडून पॉसिबलच होणार नाहीये, एखादी गोष्ट तुम्हाला चेंज तुमच्यामध्ये अपेक्षित असेल आणि तो बदल करणं मला पॉसिबल नाही. म्हणजे काय की कस्टमर ओरिएंटेड मध्ये तुम्हाला ह्या गोष्टीचं अडॉप्शन त्याला किती मिळतंय त्या पद्धतीने सोशल मार्केटिंगने टार्गेट करणं ऑडियन्सला गरजेचं आहे. नेक्स्ट थिंग आहे त्या बेनिफिट्स द चेंज एजंट्स टिपिकली वॉन्ट अँड बिलीव्ह दे कॅन रिअलाइज. त्यांना काय रिअलाइज होते, तो जो काही चेंज आहे त्यामधून मिळणारे बेनिफिट्स काय आहेत, तर त्याच्यावर त्यांचा कितपत विश्वास आहे की हा बदल जर केला तर कदाचित मला यातून काहीतरी आउटपुट मिळेल. तर यानुसार तुम्हाला कस्टमर ओरिएंटेड अशा पद्धतीने सोशल मार्केटिंग मध्ये प्रोव्हिजन करावी लागेल आणि त्या पद्धतीनेच त्यांना टार्गेट करणं, टार्गेट ऑडियन्सला गरजेचं असेल. सेकंड फीचर, फोर्थ वन, यूज ऑफ ट्रॅडिशनल मार्केटिंग प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स. आता ट्रॅडिशनल मार्केटिंग म्हणजे काय किंवा ट्रॅडिशनल प्रिन्सिपल्स काय आहेत, म्हणजे ओल्ड वन प्रिन्सिपल्स, तर आपण त्यामध्ये जनरली कशा व्ह्यूजने जातो किंवा स्टेप्स कशा असतात, तर ती प्रोसेस सांगितलेली आपण ती मार्केटिंग मध्ये. या अगोदरही मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलंय की मार्केट सेगमेंटेशन कसं केलं जातं, की ग्रुप ऑफ कस्टमर्स किंवा भरपूर सारे कस्टमर मार्केटमध्ये आहेत, मग तुमचं प्रोडक्ट कुठल्या टाईपचं आहे आणि त्या टाईप नुसार तुम्हाला काय करायचंय की त्यामध्ये सेगमेंट्स तयार करणं म्हणजे ग्रुप्स तयार करायचे आणि त्या प्रत्येक एका ग्रुपला वन बाय वन टार्गेट करत जाणार आहात. सेकंड थिंग येते की मार्केट रिसर्च करायचा आहे. मार्केट रिसर्च मध्ये काय असणार आहे, तर त्या कस्टमरचा अप टू डेट स्टडी केला जाईल. कॉम्पिटिटिव्ह असेसमेंट म्हणजे कॉम्पिटिटर्स किती मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, द यूज ऑफ प्रोडक्ट, प्राइस, प्रमोशन, डिस्ट्रीब्युशन टॅक्टिक्स, जसं की 4 P's आपण मार्केटिंगच्या स्टडी करतो, प्री टेस्टिंग अँड मॉडेल्स ऑफ कंझ्युमर बिहेवियर. म्हणजे सेगमेंटेशन केल्यानंतर तुम्हाला वन बाय वन एका ग्रुपमध्ये काय करावं लागेल, टेस्टिंग करावी लागेल आणि त्या टेस्टिंग नुसार तुम्ही त्या कस्टमरचं बिहेवियर ऑब्झर्व केलं जाईल. म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही सोशल मार्केटिंग मध्ये गेलात तर कदाचित काय होईल की तुम्हाला ते बिहेवियर ऑब्झर्व करता येईल, ऑब्झर्वेशन्स घेता येतील आणि
त्यानंतर तो जो फीडबॅक आहे त्यानुसार तुमच्या ज्या काही मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत त्यामध्ये बदल करता येतील. Once a plan is implemented, results are monitored and evaluated and strategies are altered as needed. Okay, is that clear? Next one is the select and influence the target market. आता इथे जर तुम्ही लक्षात घेतलं की मार्केटर्सला नक्की काय अपेक्षित आहे, इंडिव्हिज्युअल पर्सन जे आहेत किंवा टार्गेट मार्केट जे केलेलं आहे, तर त्यावर कशा पद्धतीने इन्फ्लुएन्स करणार आहात, तर त्यासाठी त्यांनी सांगितलं मार्केटर्स नो दॅट व्हॉट अपील्स टू वन इंडिव्हिज्युअल मे नॉट अपील टू अनदर अँड दॅटफॉर डिवाइड द मार्केट इनटू सिमिलर ग्रुप्स. जसं आपण सेगमेंटेशन बघितलं, सेगमेंटेशन मध्ये नंतर काय सांगितलंय की सेगमेंटेशन केल्यानंतरचा रोल तुमचा काय असेल की मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह डिसाइड करणं. प्रत्येक एका, जसं की त्यांनी सांगितले रिलेटिव्ह पोटेन्शियल ऑफ ईच सेगमेंट टू मीट ऑर्गनायझेशनल अँड मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे तुमचं पोटेन्शियल काय आहे, जो काही ग्रुप सेगमेंट तुम्ही तयार केलाय, ऑर्गनायझेशनने काहीतरी मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह ठरवलेले असतील आणि त्या ऑब्जेक्टिव्ह नुसार तुम्हाला त्यांच्या बिहेवियरवर इम्पॅक्ट करायचा आहे. माझा ऑब्जेक्टिव्ह काय आहे की मला कस्टमर मध्ये हा बदल अपेक्षित आहे. ओके, कुछ तो चेंज होना चाहिए. जसं की अँड देन चूज वन ऑर मोर सेगमेंट्स. मग त्याच्यासाठी तुम्ही एफर्ट्स घेताना काय करा की एकापेक्षा अधिक सेगमेंट सिलेक्ट करा वन बाय वन आणि त्यानंतर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा त्या ग्रुपवर. म्हणजे कस्टमरचा जो ग्रुप आहे त्याच्यावर जेव्हा एफर्ट्स घेतले जातील, एफर्ट्स घेण्यासाठी तुम्हाला रिसोर्सेस अवेलेबल केले जातील आणि त्यानंतर तो जो ऑडियन्स आहे किंवा जो टार्गेट केलेला ऑडियन्स आहे त्याला तुम्ही काय करू शकता, इन्फ्लुएन्स करू शकता. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर तुम्हाला जाणवेल. फॉर ईच टार्गेट लिस्टिंग mix of the 4 P's is developed one designed to uniquely appeal to the target segment. Okay, next thing येते फीचर्स मध्ये टार्गेट ऑडियन्स. हाऊ टू टार्गेट द ऑडियन्स. आता तुम्ही म्हणाल टार्गेट करणे म्हणजे काय, तर शूट करणे वगैरे हा त्याचा मिनिंग नाहीये, आपलं सोशल मार्केटिंग आहे. तर यामध्ये टार्गेट करणं म्हणजे काय की फोकस करणं. कुठल्या तरी एका पर्टिक्युलर ग्रुपला तुम्ही काय करताय की फोकस करताय. फोकस करताना काय केलं जातं आणखी जे तुमचे बिहेवियर्स आहेत त्यामध्ये खूप काही कॉम्प्लेक्सिटी आहे, कंट्रोवर्सियल बिहेवियर्स त्याला आपण म्हणू शकतो की कुठल्या वेळी तो कस्टमर स्टेबल असेल, कुठल्या वेळी तुम्हाला रिस्पॉन्स देईल, कुठल्या वेळी देणारच नाही. अशा पद्धतीचं जे काही ऑडियन्स आहे त्याला तुम्हाला टार्गेट करायचंय. मग त्यामध्ये काय करावं लागेल की with delayed and distant benefits to audience who often do not recognize they have a problem, much less are looking for a solution. म्हणजे तुम्ही जेव्हा मार्केटिंग कराल, तुम्ही जेव्हा टार्गेट कराल त्याला, तेव्हा त्याच्याकडे असणारे प्रॉब्लेम्स नक्की काय आहेत हे तुम्हाला अगोदर माहिती असणं खूप गरजेचं आहे. इंडिव्हिज्युअल तुम्ही एक्झाम्पल घ्या. फॅमिलीमध्ये फॅमिली पर्सन आहेत, तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे ब्रदर्स आहेत, सिस्टर्स आहेत, तुमचे पॅरेंट्स आहेत. पॅरेंट्स सुद्धा तुम्हाला फोकस करणं म्हणजे काय असतं, आता तुम्ही 12वीची एक्झाम दिली किंवा तुम्ही ग्रॅज्युएट झाला, तर ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला कुठल्या प्रॉब्लेम्स आहेत किंवा कुठल्या फील्डमध्ये जाण्यासाठी प्रॉब्लेम वाटतो, तो जर आयडेंटिफाय करता आला तर कदाचित तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळेल आणि तुम्ही त्या वेळेने जाऊन तुमचं काय करू शकता, करिअर करू शकता. पण जर यदा कदाचित तुमच्या पॅरेंट्सला तुमच्या प्रॉब्लेम्स बद्दलच माहिती नसेल तर ते प्रॉपर तुम्हाला टार्गेट करू शकणार नाहीयेत किंवा तुम्ही अचिव्हमेंट पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येतील. बरोबर, सेम ॲज इट इज इथे काय आहे की टार्गेट ऑडियन्सचा सुद्धा प्रॉब्लेम समजला की तुम्ही त्याच्यावरचं सोल्युशन त्याला देणार आहात. टार्गेट करणं म्हणजे अशा पद्धतीने आहे. तुमच्या मार्केटिंगच्या थ्रू, सोशल मार्केटिंगच्या थ्रू ते बेनिफिट तुम्ही त्याला प्रोव्हाइड कराल ज्याच्यामुळे तो सॅटिस्फाईड होईल. मार्केटिंगचं मिनिंगच ते आहे. मार्केटिंग म्हणजे काय फक्त सेलिंग किंवा बाईंग एवढीच प्रोसेस तिथे लिमिटेड राहत नाही. तुम्ही जसे पुढे जाल, आता टीवायला सुद्धा जाल, तेव्हा तुम्हाला त्यामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट नवीन नवीन शिकायला मिळतील की बाईंग आणि सेलिंग इतकं मार्केटिंग आपलं लिमिटेड राहिलेलं नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्युशन कसं करायचंय, डिस्ट्रीब्युशन साठी कुठले चॅनल्स यूज करायचे, त्यानंतर तुम्ही ती प्रोसेस करताना आता इंटरनॅशनल मार्केटिंग सारख्या ठिकाणी जर तुमचं प्रोडक्ट जाणार असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आणखी काय काय प्रोव्हिजन कराव्या लागतील, हे सगळं मार्केटिंग मध्ये येतं. म्हणजे फक्त प्रोडक्शन
सप्लाय चेन मॅनेजमेंट, आणखी भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये शिकायला मिळतील. 7 फीचर्स काय दिलेले आहेत बघा. प्रायमरी बेनिफिशियरी इज अ सोसायटी. आता कमर्शियल मार्केटिंग मध्ये बाकी तुम्ही फक्त सेलिंग करणं, कस्टमर सॅटिस्फॅक्शन करणं इथपर्यंत लिमिटेड आहे. तसं अनलाईक कमर्शियल सेक्टर मार्केटिंग इन विच द प्रायमरी इंटेंडेड बेनिफिशियरी इज द कॉर्पोरेट शेअर होल्डर. द प्रायमरी बेनिफिशियरी ऑफ द सोशल मार्केटिंग प्रोग्राम इज सोसायटी. म्हणजे त्यांचं इथं मेन ऑब्जेक्ट काय असणार आहे किंवा जे काही बेनिफिट्स मिळणार आहेत तर प्रॉपरली त्यामध्ये सोसायटीला कशा पद्धतीने फर्स्ट प्रायोरिटी दिली जाईल याच्याकडे त्यांचा जास्त कल आहे. सेकंड, आपल्याला प्रत्येक एका याच्यामध्ये 7 पॉइंट्स घेतले तरी सफिशियंट असणार आहेत. तरी सुद्धा मी सांगते की डाऊन स्ट्रीम, मिड स्ट्रीम आणि अपस्ट्रीम. आता हा जो काही तुमचा वे आहे, डाऊनस्ट्रीम सोशल मार्केटिंग काय करतं तर डाऊनस्ट्रीम मध्ये कशावर फोकस केलं जातं, इन्फ्लुएन्सिंग इंडिव्हिज्युअल बिहेवियर्स, व्हाईल मिड स्ट्रीम सोशल मार्केटिंग फोकसेस ऑन इन्फ्लुएन्सिंग दोज क्लोजर टू द टार्गेट ऑडियन्स. म्हणजे काय की बघा बऱ्याचदा काय होतं की इंडिव्हिज्युअल बिहेवियरचा एखाद्या ह्याच्यावर इम्पॅक्ट असतो. म्हणजे जसं की एखादी पर्टिक्युलर पर्सनॅलिटी असेल त्याचा इम्पॅक्ट असेल तुमच्या बिहेवियरवर. जसं कोणी असू शकतं त्यामध्ये इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी. त्यानंतर सेकंड थिंग येते की मिड स्ट्रीम सोशल मार्केटिंग. तर मिड स्ट्रीम सोशल मार्केटिंग कशावर फोकस करतं तर तुमच्याशी जे क्लोज आहेत, क्लोज ऑडियन्स कुठला आहे, मग क्लोज ऑडियन्स मध्ये कोणी असू शकतं, फ्रेंड्स असू शकतात, फॅमिली असू शकते, टीचर्स असू शकतात किंवा हेल्थ केअर प्रोव्हायडर्स असू शकतात की ज्याच्यामुळे काय होतो तो टार्गेट ऑडियन्स त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर होतो. आणि अपस्ट्रीम सोशल मार्केटिंग म्हणजे काय की ते कशावर फोकस करतं तर पॉलिसी मेकर्स जे आहेत किंवा मीडिया जो आहे. आता तुम्ही तर सध्या भरपूर मीडिया युज करताय, सोशल मीडियाशी खूप कनेक्टेड आहात. मग त्याच्यावर जे काही ऍडव्हर्टायझिंग येतात किंवा जे काही मार्केटिंग केलं जातं तर त्याचा इम्पॅक्ट हा तुमची जी जनरेशन आहे त्याच्यावर भयंकर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यानंतर कॉर्पोरेशन्स आहेत किंवा अदर सोशल इन्फ्लुएन्सर्स, त्यांचाही इम्पॅक्ट यामध्ये अपस्ट्रीम सोशल मार्केटिंग मध्ये येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचे फीचर्स कळले की सोशल मार्केटिंग म्हणजे एक्झॅक्टली कशा पद्धतीने वर्कआउट करतं. सेकंड थिंग येते की खरंच सोशल मार्केटिंगची गरज आहे का, नीड फॉर सोशल मार्केटिंग. सी दिस पीपीटी. आता सोशल मार्केटिंग मध्ये त्यांनी सगळ्यात फर्स्ट थिंग सांगितली की पब्लिक हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी ती टेक्निक सोशल मार्केटिंग यूज करतं. म्हणजे सोशल इश्यूज वर काम करतं हे आपण सुरुवातीलाच पाहिलंय. प्रिव्हेंट इंजुरीज, जसं की आता तुम्ही हेल्मेट विअर करणं. आता बाईक चालवताय, बाईक चालवताना हेल्मेट घालणं का गरजेचं आहे तर इंजुरी पासून तुम्हाला काय करायचंय, प्रोटेक्शन द्यायचं आहे. त्यानंतर प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट, जसं मी सांगितलं की तुम्ही प्लास्टिक बॅग ज्या आहेत त्या वापरणं अवॉइड करा. हे बिहेवियर मधला चेंज आहे. त्यामुळे काय होणार आहे की तुमच्या एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन मिळणार आहे. किंवा इन्क्रीज इन्व्हॉल्वमेंट इन द कम्युनिटी, म्हणजे कम्युनिटीमध्ये जी तुमची इन्व्हॉल्वमेंट आहे तर ती काय होणार आहे, वाढणार आहे याच्यामुळे. आणि सेकंड थिंग सांगितली की social marketing was to help people change their behaviors to become a healthier or to improve society or the world in some way. It can be said that social marketing is the use of commercial marketing methods and to persuade people to change their behaviors for reasons that go beyond the rational facts to appeal to their core values. म्हणजे तुमच्या जे काही मेन व्हॅल्यूज आहेत, कोर म्हणजे काय, मेन व्हॅल्यूज, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रेशनल. म्हणजे आता हळूहळू तो बदल घडवून आणावा लागेल, कारण की अचानकपणे कुठलाही कोणाचंही बिहेवियर चेंज होणार नाहीये. आता काही लोकांना बिहेवियर कसं असतं बघा, सेम तुम्ही क्लासमध्ये बसलाय, जसं मी मागच्याही वर्षी तुम्हाला सांगितलं, बऱ्याचदा असं असतं की आज जर मी एखाद्याला पेन्सिल दिली आणि उद्या मला काहीतरी त्याच्याकडून अपेक्षित असेल तर तो मला ते देत नाही, मग मी त्याला कशाला परत देणार आहे. अशा पद्धतीचं जे बिहेवियर आहे तर त्यामध्ये आपल्याला हळूहळू बदल घडवावा लागेल. म्हणजेच तुमच्या मेन ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यावर इम्पॅक्ट करावा लागेल. आणि त्यासाठी फीचर्स मध्ये पाहिले आपण की टार्गेट कसं करायचंय, त्या असा जो कस्टमर आहे, असा जो टार्गेट ऑडियन्स आहे तर त्याच्यावर इम्पॅक्ट कशा पद्धतीने केला जाईल. तर फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं हेल्थ केअर इंडस्ट्रीज काय करतात, इट कॅन यूज मार्केटिंग टू मोटिवेट पीपल टू स्टॉप स्मोकिंग.
आता तुम्ही म्हणाल की मार्केटमध्ये तर असे प्रोडक्ट्स मॅडम कंटिन्युअस सेल केले जातात, मग स्टॉक स्मोकिंग हे काम कसं? तर हे कमर्शियल मार्केटिंग नाहीये, हे आपलं सोशल मार्केटिंग आहे. इथे तुम्हाला स्मोकिंग स्टॉप करणं किंवा लूज वेट अँड एक्सरसाइज, आता तुम्ही ते वेट कमी करण्यासाठी जे काही एक्सरसाइजचे मशीन्स वगैरे मार्केटमध्ये येतात, त्याची मार्केटिंग केलं जातं, ज्याच्यामुळे जर सोसायटी हेल्दी असेल तर कदाचित तुम्हाला आणखी त्यातून आउटपुट चांगले मिळतील. अशा पद्धतीने सोसायटीसाठी बेनिफिशियल अशा गोष्टींचं मार्केटिंग इथे केलं जाईल. फायनान्शियल सेक्टर कॅन यूज इट टू एनकरेज पीपल टू सेट अप सेव्हिंग प्लॅन्स. जसं मी तुम्ही पॉलिसी वगैरे घेता की नाही, सेव्हिंग प्लॅन्स तयार करता म्हणजे काय, की अशा गोष्टी सेव्हिंग साठी जे कोणी पर्सन्स टार्गेट ऑडियन्स आहे त्यांना काय केलं जातं, एनकरेज केलं जातं. मग त्या पॉलिसीचे बेनिफिट्स तुम्हाला सांगितले जातात की तुम्हाला एवढ्या वर्षानंतर एवढे रिटर्न्स मिळतील किंवा एवढे वर्ष कंप्लीट झाल्यानंतर अशा पद्धतीच्या इन्स्टॉलमेंट मिळत जातील. तर हे काय झालं की तुम्हाला एनकरेज केलं जातं, तुम्हाला तुमच्या लाईफ सेक्युरिटीसाठी किंवा सेफ्टीसाठी. एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन्स कॅन यूज इट टू प्रमोट रिसायकलिंग. म्हणजे आता याचं रिसायकलिंग कसं करतात बघा. हेल्थ रिलेटेड इश्यूज, आपण पहिला इश्यू घेऊया, इम्युनायझेशन ऑफ चाइल्ड. आता पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघितलं की पोलिओचा जो आजार होता, तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगते की पोलिओमुळे सुद्धा बरेचशी जी काही बाळं होती किंवा म्हणजे त्यांच्यामध्ये लहानपणापासून अपंगत्व येत होतं. तर ते आपण काय केलं की हळूहळू कस्टमरच्या माइंडमध्ये, म्हणजे आपली जी जनरल पब्लिक आहे त्यांच्या माइंडमध्ये त्याचं इम्पॉर्टन्स दिलं की जर तुम्ही लहान वयामध्ये तुम्ही ती लसीकरण वगैरे जर केलं तुमच्या बाळाला तर कदाचित भविष्यामध्ये तो अशा पद्धतीने अपंग होणार नाही. मग हे सगळं घडवण्यासाठी कोणी काम केलं तर आपलं जे सोशल मार्केटिंग आहे त्याच्यामुळे काय झालं की हळूहळू लोकांच्या माइंडमध्ये ती कन्सेप्ट जी आहे ती सेट झाली. त्यामुळे आता पोलिओने एखादा अपंग विद्यार्थी किंवा एखादा पर्सन तुम्हाला सोसायटीमध्ये आढळणार नाही. नंतर सेकंड थिंग सांगितली की जे काही कॅन्सरचे टाइप्स आहेत, कॅन्सर कशामुळे होतो, तर याच्यासाठी तुम्हाला टोबॅको रिलेटेड काही गायडन्स केलं जाईल. ओरल हेल्थ कशी चांगल्या पद्धतीने आपण हे केली पाहिजे. त्यानंतर HIV एड्स रिलेटेड काय काय काळजी घेतली पाहिजे. नंतर टीन प्रेग्नन्सी कशी अवॉइड केली पाहिजे. हाय कोलेस्ट्रॉल लेवल किंवा ब्लड प्रेशर कसा कंट्रोल मध्ये, हार्ट अटॅक्स कसे कंट्रोल मध्ये आणता येतील, बर्थ डिफेक्ट्स किंवा डायबिटीज, वेट लॉस, अशा सगळ्या पद्धतीने हेल्थ रिलेटेड इश्यूज जे आहेत, जसं आपण सोशल इश्यूज वर मगाशी चर्चा केली, तर त्यावर सुद्धा तुम्ही काम करू शकता सोशल मार्केटिंगच्या थ्रू. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे. आपण नीड बघतोय, नीड फॉर सोशल मार्केटिंग. सेकंड थिंग आहे इंजुरी प्रिव्हेन्शन रिलेटेड इश्यूज. आता ड्रिंकिंग अँड ड्रायव्हिंग मी तुम्हाला फीचर्स मध्येही सांगितलं की ते आपल्याला अवॉइड करायचे, कारण की इंजुरी प्रिव्हेन्शन रिलेटेड इश्यूज मध्ये ते येतं. क्रॉसिंग स्पीड लिमिट्स वाईल ड्रायव्हिंग. आता स्पीड लिमिट्स तर तुम्हाला माहितच आहे की आपल्याकडे एकदा नवीन बाईक आली की जेवढा त्याचा हाय स्पीड आपल्याला वापरता येईल तेवढा आपण हाय वापरण्याचा प्रयत्न करतो. पण मग ते सगळं आपल्याला अवॉइड करायचं, आपल्याला बिहेवियर मध्ये चेंज करायचं आहे कस्टमरच्या. हेड इंजुरीज ड्यू टू इम्प्रॉपर यूज ऑफ हेल्मेट्स. आता हेल्मेट्स मध्ये खूप प्रकार आहेत, काही फक्त स्टायलिश आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर प्रोटेक्शन मिळणार नाही. तर आपण स्टायलिश पेक्षा जास्त आपल्याला प्रोटेक्शन कशामुळे, प्रोटेक्टेड असे कुठले हेल्मेट्स आहेत ते आपण काय करायचे, प्रॉपर असे हेल्मेट्स यूज करायचे. नॉट विअरिंग ऑफ सीट बेल्ट, ते जर यूज नाही केले सीट बेल्ट तर ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन मिळू शकणार नाहीये. डोमेस्टिक व्हायलन्स आहेत, फायर्स आहेत. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सिच्युएशन मध्ये तुमचं बिहेवियर कसं असलं पाहिजे, तर त्यासाठी त्यांनी अशा पद्धतीने गायडन्स केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की स्कूल अँड कॉलेज व्हायलन्स. आता हा सगळ्यात मोठा व्हायलन्स आहे की ज्यामध्ये हे सोसायटी रिलेटेड इश्यूज आहेत. म्हणजे रॅगिंग हा प्रकार जो आहे की नवीन कॉलेजला आल्यानंतर मुलांवर रॅगिंग केली जाते, तर हा आपल्याला अवॉइड करायचा आहे की ज्याच्यातून कोणाला तरी इंजुरी होणार आहे किंवा त्याला ते त्रासदायक असणार आहे तुमचं बिहेवियर. तर अशा बिहेवियरला आपल्याला सोशल मार्केटिंग काय करू शकतं, कंट्रोल करू शकतं. आता थर्ड थिंग येते की एन्व्हायरमेंट रिलेटेड इश्यूज. आता पोल्युशन आहे, आपण म्हणतो की खूप एअर पोल्युशन झालंय,
पण मग ते कोणी केलंय, ते आपल्या थ्रूच झालेलं आहे. आपण म्हणजेच कोण आहोत की कस्टमर. तर मग आपल्या बिहेवियर मध्ये कुठल्या पद्धतीचे चेंजेस आपण करू शकतो की ज्यामुळे एअर पोल्युशन अवॉइड करता येईल. डिफॉरेस्ट्रेशन आहे, त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट रिलेटेड इश्यूज क्रिएट झालेत. वॉटर कन्झर्वेशन असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, वाईल्ड लाईफ हॅबिटॅट प्रोटेक्शन, त्यासाठी काही कायदे तयार केलेत बघा. की आता तुम्ही शक्यतो असे काही प्राणी आहेत, अॅनिमल्स आहेत की ज्यांना प्रोटेक्शन दिलंय, त्यांच्यावर जर तुम्ही अटॅक केला तर तुम्हाला सुद्धा शिक्षा केली जाते. किंवा टॉक्सिक फर्टिलायझर्स, त्याचा इम्पॅक्ट काय होतो, पेस्टिसाइड्स किंवा टॉक्सिक फर्टिलायझर्स, की आता तुम्ही फळांवर पण बघता की नाही, अशा पद्धतीचे की फर्टिलायझर्स वगैरे असे यूज केले तर त्यामुळे ते आपल्या हेल्थसाठी हानिकारक असतात. मग एन्व्हायरमेंटला पण त्यातून हानी होऊ शकते किंवा आपल्या जी काही बॉडी आहे, आपली हेल्थ आहे, त्याच्यावर पण त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. कंपोस्टिंग फूड अँड यार्ड वेस्ट, वेस्ट रिडक्शन, लिटरिंग इश्यूज, कचरा जो आहे त्याचा निचरा कसा केला गेला पाहिजे यासाठी सुद्धा गायडन्स सोशल मार्केटिंगच्या थ्रू केलं जातं. कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट रिलेटेड इश्यूज, आता कम्युनिटीमध्ये कुठले इश्यूज असतात, कम्युनिटीमध्ये भरपूर इश्यूज येतात. तुम्हाला माहितीये की जसं फॉर एक्झाम्पल की वोटिंग राईट्स आहेत, ते कोणाला दिले पाहिजे, कोणाला नाही दिले पाहिजे, ऍज पर लॉ तुम्ही त्याच्या प्रोव्हिजन्स केलेले आहेत, त्याचनुसार ते इम्प्लिमेंट झालं पाहिजे. लिटरसी आहे, तर लिटरसीसाठी सुद्धा आता आपण बघतो रात्रीच्या शाळा भरून का असेना पण साक्षरता ही मोहीम जी आहे ती पुरेपूर राबवली जाते. किंवा त्याच्यासाठी तुमचं बिहेवियर तयार केलं जातं. ऑर्गन डोनेशन असेल, आता पूर्वीच्या काळी ती फार हे नव्हतं, म्हणजे प्रचलित असं नव्हतं की तुम्ही गेल्यानंतर तुमचे कुठले ऑर्गन डोनेट करणार आहात का, त्यामुळे कोणाला तरी उपयोग होईल. तर सोसायटी रिलेटेड हे जे इश्यूज आहेत, तर ब्लड डोनेशन सुद्धा आता बऱ्याचदा असं होतं की एखादा ऍक्सिडेंटल केस असेल तर फार घाबरून जाण्याचं कारण ब्लड बँक्स आहेत की ज्यातून तुम्ही ब्लड काय करू शकता, घेऊ शकता, ज्यामुळे एखाद्याचे प्राण वाचवले जाऊ शकतात. तर यामध्ये ब्लड डोनेशन, क्राईम प्रिव्हेन्शन, लिटरसी, केअर फॉर अॅनिमल्स, केअर फॉर गर्ल चाइल्ड, सॅनिटेशन आणि क्लीनलीनेस, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो कम्युनिटी इश्यू मध्ये. ओके, आता इव्होल्युशन कसं झालं, कुठल्याही गोष्टीची सुरुवात कशी झाली हे बघणं खूप गरजेचं आहे. आता many scholars ascribe the beginning of the field of social marketing to an article published by G.D. Weber in the winter 1951-1952 edition of Public Opinion Quarterly. ओके, आता जे काही स्कॉलर्स आहेत त्यांनी याची सुरुवात केली सोशल मार्केटिंगच्या. तर ते स्कॉलर्स जे आहेत त्यांनी काय केलं की एक सोशल मार्केटिंगचं आर्टिकल पब्लिश केलं गेलं 1951-1952 मध्ये. इन इट Weber posed an abstract question: why can't you sell brotherhood and rational thinking like you can sell shop? आता खरं तर एक क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे क्वेश्चन कसा होता विवेला पडलेला की तुम्ही जे काही सेल करताय, ब्रदरहुड म्हणजे काय की तुम्ही स्वातंत्र्य, समता, बंधुता, त्यातली जी काही बंधुभाव आहे, अँड रेशनल थिंकिंग लाईक यू कॅन सेल शॉप, म्हणजे तुम्ही अशा पद्धतीचं जे थिंकिंग आहे तर हे कशा पद्धतीने सेल करू शकता तुमच्या सोबत. म्हणजे आता एखाद्या प्रोडक्टचं एक्झाम्पल दिलंय की तुम्हाला एक प्रोडक्ट सेल करायचं आहे, त्याच्या थ्रू तुम्हाला सोशल मार्केटिंग करायचं की जर याचं कन्झम्पशन केलं तर त्यातून तुमच्यामध्ये बंधुभाव तयार होईल. हे कसं काय तुम्ही त्यांच्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकता. तर मग सोशल मार्केटिंगचा जो काही हे आहे हे चॅलेंजिंग होतं. सोशल कमोडिटी जे आहेत तर त्यामध्ये त्यांनी काय केलं, दस आयडेंटिफाईड सोशल मार्केटिंग ऍज अ डिसिप्लिन युनिक फ्रॉम कमोडिटी मार्केटिंग. म्हणजे त्यांनी तो एक रूलच तयार केला, त्याच्यासाठी एक डिसिप्लिन तयार केला की सोशल मार्केटिंग आणि कमोडिटी मार्केटिंग यामध्ये त्यांनी एक युनिक रेस आणला आणि त्या पद्धतीने काय केलं की सोशल मार्केटिंगची सुरुवात झाली. मग आता त्यामध्ये काय केलं, इट वॉज बॉर्न ऍज अ डिसिप्लिन इन 1970s. म्हणजे खरी सुरुवात बॉर्न म्हणजे काय की खरी सुरुवात झाली ती 1970s मध्ये. मग फिलिप कोटलर आणि जेरॉल्ड झेल्टमन जे आहेत, they can realize that the same marketing principles that were being used to sell products to consumers could be used to sell ideas, attitudes and behaviors. म्हणजे त्यांनी काय केलं की त्या प्रोडक्ट सोबत फक्त
हेच नाही केलं की तो प्रोडक्ट फक्त ओनली वन सेल नाही केला, तर त्याच्यासोबत त्यांनी काही आयडियाज सुद्धा सेल केल्या. म्हणजे काय की सोशल मार्केटिंग सुरुवात केली 1970s मध्ये. तुमचं ऍटिट्यूड वर त्यांनी इम्पॅक्ट केला, तुमच्या बिहेवियर वर इम्पॅक्ट केला. मग आता त्यामध्ये इव्होल्युशन नंतर तुम्हाला मेन बेसिक डिफरन्स बघायला मिळेल की सोशल मार्केटिंग आणि कमर्शियल मार्केटिंग यामध्ये मेन बेसिक डिफरन्स काय आहे. तर तुम्हाला इथे तो दिसेल मेजर डिफरन्सेस बिटवीन कमर्शियल अँड सोशल मार्केटिंग. बघा आता कमर्शियल मार्केटिंग जे आहे, जे प्रोडक्ट सेल करतं, पर्टेन्स मेनली टू प्रोडक्ट्स. म्हणजे हे फक्त प्रोडक्ट ओरिएंटेड आहे की तुम्ही प्रोडक्ट सेल करणं आणि कस्टमरने तो बाय करणं. सोशल मार्केटिंग मध्ये काय येतं, इट पर्टेन्स टू आयडियाज, बिहेवियर अँड प्रॅक्टिसेस ऑल्सो. म्हणजे इथे फक्त सेलिंग प्रोडक्ट्स होणार नाहीये, त्याच्यासोबत तुमच्या आयडियाज सुद्धा असतील. मग आयडियाज कुठल्या असतील, फीचर्स मध्ये मी जसं सांगितलं की कुठल्या पद्धतीचं बिहेवियर तुम्हाला अपेक्षित आहे. तुम्ही आता डस्टबिन सेल करताय, डस्टबिन सेल करणं हे फक्त तुमचं काम आहे का सोशल मार्केटिंग मध्ये? तो डस्टबिन तुम्ही सेल का करताय, त्याची काय मेन बेसिक आयडिया आहे, हा जो प्रोडक्ट आहे त्याचं कन्झम्पशन केल्यानंतर तुमच्या बिहेवियर मध्ये होणारे बदल काय असतील, सोसायटीमध्ये होणारे बदल काय असतील. तर या सगळ्या गोष्टींचा इथे सोशल मार्केटिंग मध्ये विचार केला जाईल. सेकंड थिंग येते कमर्शियल मार्केटिंग मध्ये प्रोडक्ट. आता प्रोडक्ट कुठल्या टाईपचे सेल केले जातील? सेलिंग ऑफ टँजिबल गुड्स अँड सर्व्हिसेस ऑल्सो. सर्व्हिस म्हणजे ज्या जनरली तुम्ही रोजच्या रोज डेली तुमच्या लाईफ मध्ये घेता. मोबाईल सर्व्हिस असेल, हॉस्पिटल सर्व्हिस असेल, हॉटेल सर्व्हिस असेल. यामध्ये सोशल मार्केटिंग मध्ये सेलिंग डिझायर्ड बिहेवियर, इथं काय सेल केलं जातं. इथे टँजिबल गुड्स म्हणजे काय की एखादा जसं आपण कमर्शियल मार्केटिंग मध्ये टीव्ही सेल केला, टँजिबल आहे, यू कॅन टच देम. म्हणजे तुम्ही इथे अशा पद्धतीचे प्रोडक्ट सेल केलेत की जे तुम्ही टेस्ट करू शकता किंवा डेली सर्व्हिसेस घेता. तसं इथे तुम्हाला डिझायर्ड बिहेवियर सेल करावं लागेल. म्हणजे तुम्ही नक्की आयडिया कुठली सेल केली, त्याचा इम्पॅक्ट सोसायटीवर काय झाला, सोसायटीला काय प्रोटेक्शन मिळालं, कुठला सोशल इश्यू तुमचा सॉल्व्ह झाला. त्यानंतर थर्ड थिंग येते प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. कमर्शियल मार्केटिंग मध्ये जर गेलात तर त्याचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे इट इज टू सॅटिस्फाय कस्टमर बाय सेलिंग प्रोडक्ट्स टू देम अँड फुलफिलिंग देअर नीड्स अँड अर्न प्रॉफिट. म्हणजे काय की तुम्हाला इथे सेल करायचे प्रोडक्ट्स ज्यामुळे कस्टमर सॅटिस्फॅक्शन तुम्हाला अपेक्षित आहे, एक्सपेक्टेड काय आहे, आणि फुलफिलिंग देअर नीड्स अँड अर्न प्रॉफिट. तुम्हाला फक्त प्रॉफिट कमवायचं आहे, त्यांच्या ज्या कस्टमरच्या नीड्स आहेत त्या काय करायच्या, कम्प्लीट करायचे. हे तुमचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे कमर्शियल मार्केटिंग मध्ये. सेकंडली जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह वर येता सोशल मार्केटिंग मध्ये, तर सोशल मार्केटिंग काय बेनिफिट प्रोव्हाइड करेल, इट कॅन प्रोव्हाइड सोसायटी इन टर्म ऑफ सोशल गेन. म्हणजे काय की इथे तुम्हाला सोशल मार्केटिंगच्या थ्रू काहीतरी मिळवायचंय, सोसायटीमध्ये काय चेंजेस होत आहेत, सोसायटीला काय मिळालंय, हे तुमचं सोशल मार्केटिंग बघणार आहे. एक्सपेक्टेशन कोणाकडून आहे, सोसायटीकडून आहे. ओव्हरऑल सोसायटीमध्ये जे काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर त्यावर तुम्हाला किती सोल्युशन्स मिळाले याच्यावर फोकस केला जाईल सोशल मार्केटिंग मध्ये. नेक्स्ट थिंग येते फोकस. आता कमर्शियल मार्केटिंग मध्ये फोकस कशावर केलाय, ऑन फिजिकल प्रोडक्ट्स ऑफ सर्व्हिसेस. म्हणजे तुमची सर्व्हिस कशी डिझाईन केली जाते, सर्व्हिसच्या थ्रू तुम्ही सर्व्हिसच्या थ्रू कशा पद्धतीने कस्टमरला सॅटिस्फाय करू शकता, किंवा फिजिकल प्रोडक्ट्स मध्ये त्याचा साईज, शेप, डिझाईन वगैरे त्यामध्ये कशा पद्धतीने बदल केले जातील. त्या अपोजिट जर तुम्ही बघायला गेला सोशल मार्केटिंग मध्ये लक्षात येईल की इट कॅन फोकस ऑन टू रीच द टार्गेट ऑडियन्स अँड चेंज द बिहेवियर. ट्रेकिंग अँड ड्रायव्हिंग, जसं मी तुम्हाला फीचर्स मध्ये सांगितलं की जर पूर्वी तुमचं बिहेवियर काय होतं की तुम्ही ड्रिंक करून ड्राईव्ह करत होता, त्यामुळे बऱ्याचदा तुम्ही ऍक्सिडेंट होता होता वाचलं किंवा एकदा झालेला सुद्धा असेल कदाचित. पण जेव्हापासून तुम्ही त्याच्या तो जो टार्गेट ऑडियन्स आहे तुमचा त्याला टार्गेट केलं आणि ते टार्गेट केल्यानंतर त्याच्या बिहेवियर मध्ये काय फोकस झाला, सॉरी त्याच्या बिहेवियर मध्ये काय चेंज झाला, याकडे फोकस केलं जाईल सोशल मार्केटिंग मध्ये. सेकंड थिंग येते मार्केटिंग टेक्निक्स कुठले यूज केले जातात. कमर्शियल मार्केटिंग मध्ये कुठले टेक्निक्स यूज केले जातात, इट इज यूज फॉर सेलिंग प्रोडक्ट्स. म्हणजे ज्या काही टेक्निक्स आहेत तर त्या सेलिंगच्या टेक्निक्स इथे यूज केल्या जातील. प्रोडक्ट, हाऊ टू सेल युअर प्रोडक्ट. आणि सोशल मार्केटिंग मध्ये काय आहे की इट कॅन यूज फॉर चेंजिंग बिहेवियर्स ओनली. म्हणजे बघा दोन्हीमध्ये डिफरन्स जर लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात येईल की कमर्शियल मार्केटिंग इज टोटली डिफरंट फ्रॉम सोशल मार्केटिंग.
नंतर आहे सेकंड थिंग सॅटिस्फाईंग नीड्स. इन कमर्शियल मार्केटिंग मार्केटर सॅटिस्फाय इंडिव्हिज्युअल नीड्स. म्हणजे एका पर्टिक्युलर पर्सन, पर्टिक्युलर कस्टमर, पर्टिक्युलर टार्गेट सेगमेंटचा विचार केला जाईल इथे कमर्शियल मार्केटिंग मध्ये. सोशल मार्केटिंग ही फार वास्ट कन्सेप्ट आहे. यामध्ये सॅटिस्फॅक्शन टोटल ओव्हरऑल कशाचं असेल, सोसायटी नीड्सचं असेल. म्हणजे सोसायटीच्या काय नीड्स आहेत, सोशल इश्यूज काय आहेत, त्यावर तुम्ही काय सोल्युशन प्रोव्हाइड करू शकता याचा विचार सोशल मार्केटिंग मध्ये केला जाईल. यामध्ये खूप सारे पॉइंट्स डिफरन्सिंग दिलेले आहेत. तुम्हाला एक्झाम साठी कमीत कमी 7 पॉइंट्स करणं गरजेचं आहे. तरी सुद्धा आपण अजून 2-3 पॉइंट्स घेणार आहोत. यामध्ये कमर्शियल मार्केटिंग मध्ये बेनिफिट काय मिळतं, तर फेल्ट नीड अँड आयडेंटिफिएबल रिवॉर्ड्स. म्हणजे तुम्हाला रिवॉर्डिंग सिस्टीम आहे कमर्शियल मार्केटिंग मध्ये. म्हणजे तुमच्या जे काही नीड्स आहेत त्या कम्प्लीट होत आहेत. म्हणजेच काय होतं इथे तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळतं किंवा रिवॉर्डिंग सिस्टीम असेल. सोशल मार्केटिंग मध्ये काय आहे, नीड्स नॉट परसिव्ह अँड डेफर्ड बेनिफिट्स रादर रिवॉर्ड्स नॉट सीन समटाइम्स. म्हणजे तुमच्या कंझ्युमर बिहेवियर मध्ये काही चेंज झालाय म्हणून लगेचच तुम्हाला त्याचा फीडबॅक किंवा त्याचा रिस्पॉन्स मिळणार नाही, की तुम्हाला बऱ्याचदा त्यामध्ये रिवॉर्डिंग सिस्टीम पण आढळणार नाही. म्हणजे तुम्ही एखादं बिहेवियर चेंज केलं, डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह अशा पद्धतीचं जर असेल तर मग त्यामध्ये लगेच रिवॉर्ड कोणी करणार नाहीये. पण तो जो बदल आहे तो लक्षात घेऊन सोसायटीमध्ये होणारे जे बदल आहेत, म्हणजे जे पॉझिटिव्ह चेंजेस आहेत ते तुमच्या लक्षात येतील आणि त्यामुळे सोसायटी हेल्दी बनेल. नेक्स्ट थिंग आहे परस्युएशन. परस्युएशन इन कमर्शियल मार्केटिंग टू मेक ऑडियन्स बाय. म्हणजे काय, की इथे ऑडियन्सला तुम्हाला काय करायचंय, बाईंग साठी रेडी माइंड करायचंय कमर्शियल मार्केटिंग मध्ये. अँड इन अपोजिट सोशल मार्केटिंग मध्ये काय, टू मेक ऑडियन्स लर्न. म्हणजे इथे तुम्हाला काहीतरी लर्न करायला मिळणार आहे. सोशल मार्केटिंग मध्ये नवीन काहीतरी शिकणार आहात, जे की ऍक्सेप्टन्स त्याला दिलं जाईल आणि त्यानंतर तो तुमच्या बिहेवियर मध्ये इम्प्लिमेंट केला जाईल. आता अडॅप्टेशन कशाचं असेल, प्रोडक्ट्स टू ऑडियन्स नीड्स. म्हणजे ऑडियन्सची नीड्स लक्षात घेऊन तुम्हाला त्या पद्धतीने काय केले जातील, प्रोडक्ट सप्लाय केले जातील इन कमर्शियल मार्केटिंग. त्याच्या अपोजिट येतं ऑडियन्स टू लार्जर सोशल नीड्स. आता सोसायटीच्या नीड्स काय आहेत, जसं मी तुम्हाला एन्व्हायरमेंटल इश्यूज मध्ये काही गोष्टी सांगितल्या की नीड का आहे सोशल मार्केटिंगची, तर त्यामध्ये हेल्थ रिलेटेड काही तुमच्या नीड्स आहेत, की जसं तुम्ही इम्युनायझेशन पाहिलं, त्यानंतर तुम्ही एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन देण्यासाठी काय करू शकता, तर फर्टिलायझर्स कशा पद्धतीचे यूज केले पाहिजे ज्यामुळे सोशल हेल्थवर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. तर इथपर्यंत सफिशियंट आहेत, आपण बऱ्यापैकी पॉइंट्स कव्हर केले. तर इथे आपण आता थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण चॅलेंजेस पासून सुरुवात करतोय. कोणाला काही अडचणी असतील तर मला पर्सनल कॉल करून जरी सांगितलं तरी सुद्धा चालेल किंवा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकल्यात तरी सुद्धा चालेल. ओके, थँक्यू सो मच.